टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईतील कबूतरखान्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे। खरं तर क्षयरोगाच्या आजाराने अनेकांचा मृत्यू झाला असून मुंबईत महापालिकेने हे कबूतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी, त्याचबरोबर कबूतरखान्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करावी असे निर्देश सरकारच्या वतीने देण्यात आले आहे। आपण जर पाहिले तर मुंबईत 51 कबूतरखाने असून त्यातील काही कबूतरखाने हे 100-150 वर्ष जुने आहेत। यातील काही बंद आहेत तर काही चालू आहेत। दादरमधील कबूतरखान्याचा पुनर्वसू जनश्रेणीमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र हे सर्व कबूतरखाने रहिवासी तसेच मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनले आहेत। त्यामुळे दादर कबूतरखान्यासह मुंबईतील कबूतरखाने बंद करा अशी मागणी मनीषा कालिंदे यांनी व्यक्त केली आहे। त्यासोबत आपण जर पाहिलं तर दादरमधील कबूतरखान्याबद्दल तक्रारी आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने ते 2 ते 3 वर्ष हा बंद ठेवला होता। त्यासोबत सरकारने या कबूतरखान्याच्या आजूबाजूच्या बिल्डिंगची समिती नेमून कबूतरांना खाणे टाकू नये यासाठी जनजागृती करणाऱ्यावर भर दिला होता, मात्र बंदी असूनही कबूतरांना धान्य टाकले जाते। त्यामुळे पालिकेने जनजागृतीवर अधिक भर द्यावा असे म्हटले आहे। त्यामुळे आता महापालिका प्रशासन या संदर्भात कुठले ठोस पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश कांबलीसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।